रामकृष्ण हरी माऊली. आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि संतश्रेष्ठ कान्होराज महाराजांच्या पालखी आज शिरवळ ते भादे हा दिवसाचा प्रवास राहणार आहे. तर आजच्या दिवसातील जो प्रवास होणार आहे त्याचा सर्व क्लिप आपल्या चॅनलवरती भेटणार आहेत पाहायला. चॅनलवरती तसंच थांबायचे. खरं तर वारी प्रत्येक जण करतो, पण मात्र वारी करत असताना आपल्याला चालता वेदना होतात. वारकऱ्यांना खूप साऱ्या वेदना होतात. असं नाही की वेदना होत नाही, कारण की चालण्याची सवय कोणालाच नसते. मात्र ह्या सगळ्या वेदना थांबवण्यासाठी पालखी सोहळ्याबरोबर एक रुग्णवाहिकाही आहे. त्या रुग्णवाहिकेचे कर्मचारी आज आपल्या सोबत बसलेले आहेत. रामकृष्ण हरी. त्यांची सेवा म्हणजे आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की त्या सेवा. खरं तर वारकऱ्यांचे खूप सारे प्रश्न असतात. चालताना त्यांचे काहींचे गुडघे दुखतात, काहींना सर्दी ताप या सगळ्या गोष्टी असतात. खरं पाहायला गेलं तर माझा घासा बसलाय. मी पण त्यांच्या आत्ताच जाऊन आलोय की माझा घासा बसलाय. मात्र ह्या सगळ्या गोष्टीला, सगळ्या वारकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला फेस करायचं असतंय. यांचंही खरं तर कौतुक केलं पाहिजे की हे सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करतात. तर रोज कोणीतरी नवीन येतं, मात्र आज कोण आले म्हणजे संतश्रेष्ठ कान्होराज महाराजांची पालखी सुरू झाली. सुरू म्हणजे 51 वर्ष आधी त्यांनी पालखीच्या म्हणजे सुरुवात केली ते कुंडलिक तात्या आगरकर. त्यांचे चिरंजीव राहुलदादा आगरकर आज पालखीला भेटायला आलेले आहेत. म्हणजे खरं तर जुन्या माणसांची आठवण आजही येते, पण आता ते हयात नसले म्हणून त्या काय झालं, मात्र त्यांचा वारसदार हे येतात आणि पालखी सोहळ्याला भेटतात. पालखी सोहळ्यासोबतही चालतात, पण कामानिमित्त काही अडचणी असतात प्रत्येकाला. त्या अडचणींना सामोरे जाऊन पालखी सोहळ्याला एक दिवस का होईना आनंद सोहळ्यामध्ये सामील होतात. राहुलदादा आलेत. राहुलदादा रामकृष्ण हरी. रामकृष्ण. नक्कीच राहुलदादा आजचा दिवस पालखी सोहळ्यासोबत थांबणार आहेत. त्यांचाही आनंद द्विगुणित व्हावा ही कान्होराज महाराजांच्या चरणी प्रार्थना. भयंकर ऊन आहे बाबा. एवढं ऊन लय ऊन आज पार नाही का भागलंय पार एवढं ऊन आहे की आता हे उपरनं दोघांनी घेतलंय, पण मात्र उन्हाने पार आमचा आता हाल झालेले आहेत. असं आता पार ना थोडा चेहरा लपून ठेवतो आणि नंतर न भेटू विसावाच्या ठिकाणी. म्हणलं जातं हा आनंद पुन्हा नाही. खरंच हा आनंद पुन्हा नाही. मी बोललो होतो की येऊ वाटतंय. शेवटी अंतर खूप नव्हतं, पण गाड्या चालू होत्या त्याच्यामुळे थांबलो होतो. मात्र आलो शेवटी या बंधनामध्ये. पाहू शकता इकडे खूप सारा आनंद चालू आहे. तुम्हाला बघायची का सर्वात महत्वाची गोष्ट ऊन. हे आज उन्हाचा इतका मोठा आहे. एवढं ऊन आहे की त्यांनी डायरेक्ट डोक्यावरती पानं घेऊन चाललेत. एवढं ऊन आहे. आजी रामकृष्ण हरी. चला आतून चला. आतून चला. मेरे भाग चला मेरे भाग
तर प्रश्न असंख्य पडतात की भजनी मंडळात असणारे भजन गातात, टाळ वाजवतात, मृदंग वाजवतात, मात्र जे त्यानंतर मागे असतात तुळशीच्या मागे ज्या महिला असतात, पुरुष असतात, ते नेमकं काय करतात तर तुम्हाला मी दाखवतो काय करतात. प्रत्येक जण भक्तीसाठी येत असतो. आणि मी तुम्हाला म्हणलं ना की मागे काय काय चाललेलं असतं की भजनी मंडळाच्या नंतरनं काय चालू असतं, तर हा सगळा आनंद लुटण्याचा प्रवास चालू असतो. पंढरपूरला चालल्यात पांडुरंगाचं दर्शन घ्यायला, मात्र खूप सारा आनंद हे फक्त वारकरी घेत आहेत. माऊली भूक लय लागली होती आणि आता विषय काय झाला माहिती का तुम्हाला, विषय दाखवतो. लाईन लागली जेवणासाठी, ते पण कुठपर्यंत आज इकडं परत तिकडे गेले. एवढी लाईन क्रॉस करायची आपली ताकद नाही. भूक तर लागलेली आहे मान्य. बघू आता हे सगळी पंक्ती सगळी जेवायला बसली. लाईन होती, आलं तोडून एकदाचे पात्र भेटलेलं आहे. आता भात घेणार आणि खाणार. ऊन आणि बरं उन्हात आहे ना, बरं उन्हात असे सगळे मित्रमंडळी बसलोय. रवा आहे, नाही त्यांनी केला ना. कर्मा कर्मा बोलतो त्याला. कर्मा काय काय असतं, व्याख्या काय असते. कर्मा जे काल झालं त्याला कर्मा बोलतात. तरी ना आता आपल्या वरती ना लिंबाचं झाड आहे आणि लिंबू लागतात खायला, कारण की वाटेने प्रवास करायचा म्हणल्यावर थोडं कसं आहे अन्न पचन होण्यास अडचण येत आहे, तर मग त्या गोष्टीसाठी लिंबू सगळ्यात महत्वाचा असतो. मग आता हा लिंबू खूप प्रयत्न करत असत्या सगळेजण नाही का लिंबू घेण्यासाठी आतुरलेले आहेत. पण काय झालं लिंबाचे मालकच आले, तोडायचं सोडून दिले. माऊली कुठं आलोय आपण. रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ कान्होराज महाराज पालखी सोहळा आज भादे गावात मुक्कामाला आम्ही निघालेलो आहोत. वारी करताना मागच्या वर्षी खूप पाऊस होता, या वर्षी प्रचंड ऊन आहे. त्या स्थितीमध्ये राहणं
आणि शांत राहणं, ह्या दोन गोष्टी वारी आपल्याला शिकवते. पंढरपूरची वारी सगळ्यात पहिल्यांदा भगवान शंकरांनी केली होती. एके दिवशी कैलास पर्वतावरनं त्यांची अशी इच्छा झाली की मलाही वारी पाहायची. मग हे गणपती आणि पार्वतीला घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघाले. आले पंढरपूरच्या वारीला येताना नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी, खूप गर्दी. आई साहेब कंटाळल्या, पार्वती माता दमल्या. मग पंढरपुरामध्ये जिथे विष्णू पादतीर्थ आहे तिथंच आई साहेबांचं मंदिर आहे, त्या तिथंच थांबल्या. ते आजही मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. मग हे राहिले महादेव आणि गणपती, हे दोघच निघाले. खूप गर्दी. चालता चालताना गर्दीमध्ये गणपती पण म्हणले मला इथेच थांबायचंय. मग नामदेव पायरीच्या वर गणपती बाप्पाला स्थान मिळालं गेलं आणि भगवान शंकर एकटेच आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर आता प्रत्यक्ष महादेव आलेत म्हणून पांडुरंग खाली उतरले, कडकडून मिठी मारली. आता महादेवांना स्थान कुठे द्यावं म्हणून पांडुरंगांनी स्वतःच्या डोक्यावरती भगवान शंकराला स्थान दिलं. ते आजही शिवलिंग पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. पंढरीचा पहिला वारकरी भगवान शंकर आहेत आणि त्या शंकरापासून झालेली ह्या परंपरा आज कितीतरी वर्ष तशाच टिकून आहेत. वारी, भावभक्तीने केलेली वारी कल्याणच करून जाते, यात काही शंका नाही. कुणी श्रीमंत नाही, गरीब नाही, भेदाभेद कसलाच नाही. जो तो येतोय निखळ आनंद घ्यायला येतोय आणि त्या आनंदाची गणना होत नाही. आम्ही या वारीमध्ये अतिशय भावभक्तीने सहभागी आहोत. येणारा प्रत्येक वारकरी इतक्या प्रचंड गरमीतही त्याला काही भान नाही आणि तो चालतोय. केवळ आणि केवळ पांडुरंगाची कृपा आपल्यावर आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. दिवस पूर्ण झालेला आहे. म्हणजे आज भाद्यामध्ये महाराजांची पालखी मुक्कामाला थांबलेली आहे. मात्र आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे, उद्या संतश्रेष्ठ कान्होराज महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचा भेट होणार आहे लोणंद नगरीमध्ये. तर आपण ती भेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच फॉलो करून घ्यायचे आणि उद्या ती भेट आपल्या लॉगमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच तसंच थांबायचं आणि आपल्या चॅनलला महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करायचे आणि आजच्या व्हिडिओला लाईक करायचे. रामकृष्ण हरी.